तर अंबादास दानवे यांची ही प्रतिक्रिया होती। वळूयात पुढल्या बातम्यांकडे। विधान परिषदेसंदर्भातली बातमी। विधान परिषदेची निवडणूक आता बिनविरोध होणार आहे। भाजप आणि शिवसेनेच्या शिवसेनेनं अतिरिक्त उमेदवार दिला नाही। भाजपच्या 5, एनसीपीचे 1, शिंदे सेनेचे 2 आणि महाविकास आघाडीच्या एका उमेदवारानं अर्ज दाखल केलाय। मिलिंद नार्वेकर दानवे यांच्या चर्चेनंतर शिंदेंनी अतिरिक्त उमेदवार दिला नाही। त्यामुळे आता विधान परिषदेची ही निवडणूक बिनविरोध होते। भाजपकडनं 5 जणांचा परिषदेसाठी अर्ज दाखल झालाय। त्यामध्ये आहेत सुनील कर्जतकर, माधवी नाईक, संजय भेंडे, विवेक कोल्हे आणि प्रमोद जठार। तर शिंदेच्या शिवसेनेकडनं बच्चू कडू आणि नीलम गोरे यांना उमेदवारी देण्यात आली। राष्ट्रवादीकडनं जिशान सिद्दीकी यांनी अर्ज दाखल केला, तर महाविकास आघाडीकडून ठाकरेंचे अंबादास दानवे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। तर काँग्रेसने विधान परिषदेमधून माघार घेतली असून त्यांनी अंबादास दानवे यांना पाठिंबा जाहीर केला। ठाकरेंची सेना आणि काँग्रेसच्या नेत्यांमध्ये बैठक झाली। ठाकरेंनी सपकाळांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर काँग्रेसनं उमेदवार दिला नाही। पुढच्या राज्यसभा आणि विधान परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसला जागा मिळेल असा विश्वास सपकाळांनी व्यक्त केलाय। मवियाच्या उमेदवाराचा सस्पेन्स संपलाय। उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काँग्रेसनं विधान परिषदेसाठी अंबादास दानवेंना पाठिंबा दिलाय। मुंबईतल्या गांधी भवनात ठाकरेंचं शिष्टमंडळ आणि काँग्रेस नेत्यांची बैठक पार पडली। या बैठकीत काँग्रेसकडून सपकाळ, वडेट्टीवार, सतेज पाटील उपस्थित होते, तर ठाकरेंच्या सेनेकडून अंबादास दानवे, मिलिंद नार्वेकर, अनिल परब, अनिल देसाई उपस्थित होते। उद्धव ठाकरेंनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांशी फोनवरून चर्चा केली। यानंतर हर्षवर्धन सपकाळांनी काँग्रेसकडून उमेदवार देणार नसल्याचं जाहीर केलं। पुढच्या राज्यसभा आणि परिषद निवडणुकीमध्ये काँग्रेसला जागा मिळेल असं सपकाळांनी सांगितलंय। दानवेजी जे आहेत माजी विरोधी पक्षनेते यांना उमेदवारी दिली। ही देत असताना एक प्रक्रिया होणं आवश्यक होतं असं कुठेतरी आमचं एक मत आहे। अर्थात हे काही भांडण नव्हता, वाद नव्हता। उद्धवजींनी घेतलेला जो व्यक्तिशः निर्णय आहे, त्या निर्णय हा महाविकास आघाडीचा निर्णय म्हणून या ठिकाणी काँग्रेस पक्ष आम्ही त्याचं समर्थन करतो। पुढच्या ज्या 2028च्या आणि 29च्या पूर्वीचे जे काही निर्णय आहेत, त्या निर्णयामध्ये काँग्रेस पक्ष प्राधान्याने प्रतिनिधित्व करेल अशी देखील आज आमच्या तिन्ही मित्र पक्षांच्या सोबत चर्चा झाली। दरम्यान काँग्रेसनं पाठिंबा दिल्यानंतर विजय वडेट्टीवारांनी अंबादास दानवेंची भेट घेतली। विधान परिषद तुमची आणि राज्यसभा आमची असं वडेट्टीवार यावेळेला म्हणाले। 2 वर्षांनी संजय राऊतांचा कार्यकाळ संपतोय, त्यामुळे काँग्रेसच्या या भूमिकेवर संजय राऊतांनीही प्रतिक्रिया दिली आहे। याआधी काँग्रेस विधान परिषदेसाठी उमेदवार देणार होती। ठाकरेंनी दानवेंची उमेदवारी चर्चेशिवाय जाहीर केल्याचं म्हणत काँग्रेसनं नाराजी व्यक्त केली होती। मात्र ठाकरेंना काँग्रेसची मनधरणी करण्यात यश आलंय। अरे भाई आमचं करून टाका हा तो विधान परिषद यांची राज्यसभा पुढची परिषद आमची ना हो। चला एक फोटो पुढची परिषद तुमची, राज्यसभा आमची। चालेल चालेल काय असे घ्या बसलेले बाप आहे राज्यसभेला तुम्ही आमचं अभिनंदन करून टाका। कुठलेला कधी आहे निवडणूक राज्यसभेची? राज्यसभेची जागेसंदर्भात कशी आहे? कधी 2 वर्षांनी ना, तेव्हा संजय राऊत निवृत्त होणार आहेत ना, तेव्हा एक विधान परिषद सुद्धा रिकामी होते। पाहू ना काय करायचे त्यावेळेला पाहू। शिवसेना हा सध्या महाविकास आघाडीतला एक मोठा पक्ष आहे, त्यानंतर काँग्रेस आहे, त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस आहे। प्रत्येकाने आपापल्या भूमिका